गाढवा मागं गाढव निघालं, गाढवा मागं गाढव निघालं. पुढचं गाढव मागचं गाढव एकामेकाच्या तोंडाकडे बघायचं. दोघं बी ऐटीत निघाले. असंच पावसाचं वातावरण, नदीला पाणी आलं. मधून नदीतून जायचं म्हणून विचार केला. मी काय सांगितलं, विचार इतर देह करू नाही शकत, मनुष्य देह विचार करू शकतो. एका गाढवाच्या पाठीवर मिठाची गोणी आणि मागच्या गाढवाच्या पाठीवर कापसाची गोणी. ऐकली ना गोष्ट? परत गोष्ट सांगायला नाही आलेलो. हा तसा तर दृष्टांतच आहे, सांगायचं तात्पर्य. आणि मग पुढचं गाढव निघालं, मागचं गाढव बी निघालं. पुढचं गाढव एकीकडे आता पाण्यात जाऊन बसलं. आणि पाण्यात गेल्यावर मिठाचा पाण्याचा संबंध आल्यावर काय झालं बाबा अशोक महाराज, मिठाचा पाण्याचा संबंध आल्यावर पाणी झालं. ते पाणी झालं, ते गाढव आयटीत उठून चालायला लागलं. ते मागच्या गाढवाने बघितलं. ते म्हणलं गाड्याचं पाण्यात बसल्या, हा मग एवढं स्पीड वाढत असेल तर मी बी पाण्यात बसतो. आता कापसाच्या गोणीवाला बी पाण्यात बसलो. आता त्याला उठता येईल का? ते कापसाचा आणि पाण्याचा संबंध झाला आणि ते कापूस जड झाला. आता त्याला हाय ते बी वजन जड झालं. मला काय सांगायचंय, तो म्हणला त्यांनी जे केलं ते बघायला गेलो आणि तसं करायला गेलो म्हणून असं झालं. पण त्याला जर कळलं असतं त्याच्या पाठीवर कापसाची गोणी आहे तर त्याला गाढव का म्हणतील? नाही कळलं का तुम्हाला? आपल्याला देह कशाचा दिलाय? मनुष्याचा दिलाय. पण मनुष्याचा देह दिलाय म्हणून विचार करायला मनुष्यालाच सांगितलाय. म्हणून वाया मनुष्य पण भार वाया वृषभ. खऱ्या अर्थानं मनुष्य देह दिसायला देह आहे, पण तो विचार करत नसेल तर तो पशुपशुआदिकांपेक्षाही कमी नाही.